नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर आनंद शिंदे, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर. विद्यार्थी मित्रांनो, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थ्यांनो, आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिक्षणाचे स्वरूप नेमके कशा प्रकारचे आहे किंवा शिक्षणाचे जे 3 महत्त्वपूर्ण प्रकार सांगितले जातात त्या 3 प्रकारांचा अभ्यास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण शिक्षण म्हणजे काय, शिक्षणाची संकल्पना नेमकी कशी आहे, शिक्षण हा शब्द कशा प्रकारे तयार झाला किंवा मराठीमधून त्याचा अर्थ काय आहे, संस्कृतमधून त्याचा अर्थ काय आहे, त्याचबरोबर इंग्रजीमधून त्याचा अर्थ काय आहे, ह्या सर्व गोष्टी बघितल्या. त्यानंतर अनेक शिक्षण तज्ज्ञांनी दिलेल्या शिक्षणाच्या ज्या काही व्याख्या आहेत त्या व्याख्या बघितल्या, त्या व्याख्यांवरून शिक्षणाचा अर्थ पाहिला आणि त्याचबरोबर दुसऱ्या एका व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिक्षण प्रक्रियेची नेमकी वैशिष्ट्ये कोणती आहेत त्या वैशिष्ट्यांचा देखील अतिशय सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे. आणि या 2 व्हिडिओच्या नंतर मग पुढील जो व्हिडिओ आपल्याला बघायचा आहे किंवा पुढील जो घटक आपल्याला बघायचा आहे त्याचं नाव आहे शिक्षणाचे स्वरूप किंवा नेचर ऑफ एज्युकेशन, किंवा मी म्हटलं की शिक्षणाचे जे महत्त्वपूर्ण 3 प्रकार आहेत त्या 3 प्रकारांचा अभ्यास साधारणपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला करायचा आहे. तर शिक्षणाचे स्वरूप जे आहे हे शिक्षणाचे स्वरूप बघत असताना शिक्षणाच्या ज्या काही व्याख्या आपण बघितल्या किंवा शिक्षणाचा जो काही अर्थ बघितला त्या अर्थावरून शिक्षणाचं जे स्वरूप आहे ते स्वरूप साधारणपणे आपल्याला स्पष्ट करता येते. आणि त्याचबरोबर एखादा बालक असेल किंवा एखादी व्यक्ती असेल ती समाजामध्ये कशा प्रकारे शिकते याच्यावरून देखील शिक्षणाचं स्वरूप निश्चित केलं जातं. म्हणजे समाजामध्ये अनेक लोक राहत असताना ते वेगवेगळ्या पद्धतीने शिकत असतात आणि मग त्यांचं हे शिक्षण नेमकं कशा प्रकारे होतं त्याच्यावरून शिक्षणाचं स्वरूप जे आहे ते शिक्षणाचं स्वरूप निश्चित केलं जातं. आणि बालक जो आहे किंवा एखादा व्यक्ती जो आहे तो समाजामध्ये 3 प्रकारे शिक्षण घेत असतो. म्हणजे एखादा व्यक्ती असेल, बालक असेल, तर त्याचं समाजामध्ये शिक्षण घेत असताना, शिक्षण होत असताना ते साधारणपणे 3 प्रकारे होतं. आणि त्यामुळं मी मगाशी म्हटलं की शिक्षणाचे जे 3 महत्त्वपूर्ण प्रकार आहेत ते 3 महत्त्वपूर्ण प्रकार देखील याच्यामधून आपल्याला स्पष्ट होतील. ते म्हणजे सहज शिक्षण, औपचारिक शिक्षण आणि अनौपचारिक शिक्षण. म्हणजे सहज शिक्षण, औपचारिक शिक्षण आणि अनौपचारिक शिक्षण हे शिक्षणाचे प्रमुख 3 प्रकार आहेत. किंवा समाजामध्ये कुठल्याही व्यक्तीचं शिक्षण हे साधारणपणे या 3 प्रकारांच्या माध्यमातूनच चालतं. आणि त्यामुळं या 3 प्रकारावरूनच शिक्षणाचे जे स्वरूप आहे ते शिक्षणाचे स्वरूप वर्णन करण्याचं काम केलं जातं. मग हे शिक्षणाचं स्वरूप नेमकं कसं आहे किंवा हे 3 महत्त्वपूर्ण शिक्षणाचे प्रकार नेमके काय आहेत ते आता आपण बघूया. तर त्याच्यातील पहिला प्रकार आहे तो म्हणजे सहज शिक्षण. सहज शिक्षण. तर हे सहज शिक्षण नेमकं काय आहे तर बघा, कोणत्याही जाणीवपूर्वक प्रयत्नाविना स्वयंस्फूर्तपणे घडून येणाऱ्या वर्तन बदलाच्या प्रक्रियेला सहज शिक्षण असे म्हणतात. म्हणजे कोणत्याही जाणीवपूर्वक प्रयत्नाविना स्वयंस्फूर्तपणे घडून येणाऱ्या वर्तन बदलाच्या प्रक्रियेला सहज शिक्षण असे म्हणतात. म्हणजेच काय की आपण शिक्षणाचा अर्थ पाहत असताना आपण बघितलं होतं की शिक्षण म्हणजे व्यक्तीच्या वर्तनामध्ये घडून येणारा सुयोग्य वर्तन बदल होय. म्हणजे व्यक्तीच्या वर्तनामध्ये घडून येणारा बदल म्हणजे शिक्षण. आणि सहज शिक्षण कसं होतं तर कोणत्याही जाणीवपूर्वक प्रयत्नाविना, म्हणजे हे शिक्षण घेत असताना त्याला कुठल्याही प्रकारचे जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज नसते. अतिशय सहज रीतीनं हे जे शिक्षण आहे हे शिक्षण त्या बालकाचं किंवा व्यक्तीचं घडत असतं आणि स्वयंस्फूर्तपणे घडत असतं. त्याला कोणीही शिकवण्याची गरज नसते. तो स्वतःच्या माध्यमातून किंवा स्वयंस्फूर्तपणे हे शिक्षण घेत असतो. आणि अशा पद्धतीचं जे शिक्षण होतं त्याला आपण सहज शिक्षण असं म्हणतो. म्हणजे सहज शिक्षण जे आहे हे सहज शिक्षण साधारणपणे कोणत्याही जाणीवपूर्वक प्रयत्नाविना घडतं. त्याच्यासाठी खास अशा प्रकारचे प्रयत्न करणं गरजेचे नाही. आणि त्याचबरोबर स्वयंस्फूर्तपणे हे बदल घडून येतात किंवा स्वयंस्फूर्तपणे हे शिक्षण घडतं, म्हणून त्याला सहज शिक्षण असं म्हटलेलं आहे. आता हे जे सहज शिक्षण आहे हे सहज शिक्षण किंवा याची साधारणपणे काही वैशिष्ट्ये आहेत की ज्या वैशिष्ट्यांवरून आपल्याला सहज शिक्षणाचा अर्थ स्पष्ट करता येऊ शकतो. तर सहज शिक्षण आहे हे सहज शिक्षण
पूर्वनियोजित नसते. म्हणजे ह्या शिक्षणासाठी कोणत्याही प्रकारचं पूर्वनियोजन आपल्याला करण्याचं गरज नाही, कारण पूर्वनियोजनाची या शिक्षणामध्ये गरज नाही. कारण हे सहजपणे अगदी शिक्षण घडतंय, स्वयंस्फूर्तपणे घडतंय किंवा कुठल्याही प्रकारचे प्रयत्न करण्याची आपल्याला गरज नसते. म्हणजे उदाहरणार्थ समजा आपल्या घरामध्ये एखादा छोटासा मुलगा आहे, मुलगी आहे की ज्याचं वय नुकताच जन्मला आहे किंवा 6 महिने झाले, वर्ष झाले, आणि अशा प्रकारचा एक मुलगा मुलगी आपल्या घरामध्ये जर असेल तर ते मूल काय करत असतं बघा, की घरामध्ये जेवढे काही वडीलधारी मंडळी त्याच्यासमोर असतात, मग त्याची आई असेल, त्याची वडील असेल, आजी आजोबा असतील किंवा मोठा बहीण मोठी भाऊ असेल, तर या सर्वांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न ते करत असतं. म्हणजे या सर्वांकडे ते पाहत असतं, त्यांचं निरीक्षण करत असतं आणि त्यांच्या निरीक्षणाच्या माध्यमातून हे मूल शिकण्याचा प्रयत्न करत असतं. मग त्याच्यासाठी कुठलंही पूर्वनियोजन केलेलं असतं का? तर नाही. म्हणजे काही पूर्वनियोजन तिथं केलेलं नाही. केवळ निरीक्षणाच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न हा बालक करत असतो. म्हणजे आपण समजा आपण जेवायला बसलोय, तर जेवायला बसल्यानंतर उजव्या हातानं आपण जेवत असतो, मग तो सुद्धा आपल्याकडे बघून त्याच हातानं जेवण्याचा प्रयत्न करतो. किंवा तो जर डाव्या हातानं जेवायला लागला तर आपण म्हणतो की या हाताने नाही, उजव्या हाताने जेवायचं असतं. तर उजव्या हातानं जेवणं असेल किंवा आपल्या घरामध्ये जर पाहुणे आले तर पाहुणे आल्यानंतर आपण काय म्हणतो, या या नमस्कार, त्यांना पाणी वगैरे आणून देतो, चहा देतो. म्हणजे हे सगळ्या गोष्टी तो शिकत असतो आणि परत दुसऱ्या वेळेस पाहुणे आले की मग तो देखील पाहुण्यांचं घरामध्ये स्वागत करण्याचा प्रयत्न करतो. किंवा बोलीभाषेतील शब्द जे आहेत ते शब्द तो अनुकरणाच्याच माध्यमातून शिकत असतो. त्याला काही आपण कोणीही शिकवत नाही, तर सगळेजण जसं बोलत असतात तशा पद्धतीनं तो बोलण्याचा प्रयत्न करतो. किंवा 1 वर्षाचा झाल्यानंतर हळूहळू तो रांगायला शिकतो, चालायला शिकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टी कशा घडत असतात, तर अतिशय सहजपणे घडत असतात आणि त्यासाठी कुठलेही विशेष प्रयत्न त्याला करण्याची गरज नसते आणि स्वयंस्फूर्तपणे ह्या प्रक्रिया घडतात. कारण स्वयंस्फूर्तपणे त्याच्यामध्ये ती जी जिज्ञासा असते शिकण्याची, ती जिज्ञासा त्याला स्वयंस्फूर्तपणे शिकण्यासाठी प्रवृत्त करत असते. समजा तुम्ही बाहेर त्याला फिरायला घेऊन गेला, तर बाहेर फिरायला घेऊन गेल्यानंतर समजा त्याला बोलायला येत असेल तर तो बाहेर गेल्यानंतर त्याला जी काही वस्तू, जी काही गोष्ट, जो काही प्राणी, जे कोणी दिसेल त्याच्या संदर्भात तो प्रश्न विचारत असतो की हे काय आहे, ते काय आहे, याला काय म्हणायचं, त्याला काय म्हणायचं. किंवा तुम्ही समजा त्याला मंदिरामध्ये घेऊन गेला आणि तुम्ही हात जोडून परमेश्वराच्या पाया पडायला लागला, तर तो पण लगेच हात जोडतो आणि पाया पडण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे हे तुम्ही त्याला शिकवत नाही, अतिशय सहजपणे त्याचं हे जे शिक्षण आहे हे शिक्षण घडत असतं. आणि म्हणून या शिक्षणासाठी काय गरज नाही, पूर्वनियोजनाची गरज नाही, अतिशय सहजपणे आणि स्वयंस्फूर्तपणे अशा प्रकारचं हे शिक्षण आहे. त्यानंतर हे शिक्षण स्वाभाविक आहे किंवा नैसर्गिक असते. म्हणजे नैसर्गिकरित्या अतिशय स्वाभाविकपणे हे शिक्षण घडतं. याच्यासाठी कुठलंही कृत्रिमपणा तुम्हाला आणण्याची गरज नसते. लोकांकडं बघून किंवा लोकांचं निरीक्षण करून आपोआप हे शिक्षण जे आहे हे शिक्षण त्या विद्यार्थ्याचं होत असतं. म्हणून हे कसं आहे, नैसर्गिक आहे, स्वाभाविक आहे. कृत्रिमरित्या हे शिक्षण दिलं जाऊ शकत नाही. त्यानंतर प्रसंगानुरूप असते. म्हणजे हे सहज शिक्षण जे आहे हे शिक्षण कशा प्रकारे घडते, तर प्रसंगानुरूप घडते. म्हणजे मी म्हटलं मगाशी की पाहुणे आल्यानंतर आपण त्यांचं स्वागत करतो किंवा बाहेर समाजामध्ये त्याला मंदिरामध्ये घेऊन गेला तर तो पाया पडायला शिकतो किंवा हात जोडायला शिकतो. तुम्ही बागेमध्ये त्याला घेऊन गेला तर बागेमध्ये तो खेळायला शिकतो किंवा आणखीन वेगळ्या ठिकाणी कुठंतरी तुम्ही घेऊन गेला त्याला, तर तिथं ज्या काही गोष्टी असतील त्या गोष्टी तो जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे वेगवेगळे जे प्रसंग आहेत त्या वेगवेगळ्या प्रसंगानुरूप तो वेगवेगळ्या पद्धतीचं वर्तन करण्याचा प्रयत्न करतो, शिकण्याचा प्रयत्न करतो आणि हे शिक्षण अतिशय सहज रीतीनं त्याचं जे आहे ते घडत असतं आणि प्रसंगानुरूप घडत असतं. अनेक प्रकारचे प्रसंग जे घडतात त्या प्रसंगाच्या माध्यमातून तो अनुभव घेत असतो आणि पुढील वेळेस त्या प्रसंगामध्ये तशाच पद्धतीनं वागण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर हे शिक्षण अनुभवातून घडते. म्हणजे हे देखील महत्त्वाचं आहे की त्याला त्याच्यासमोर जे काही अनुभव येत असतात त्या अनुभवांच्या माध्यमातून तो शिकण्याचा प्रयत्न करतो.
म्हणजे लहान मुलगा, मी म्हटलं की लहान मुलगा आपल्या घरामध्ये आहे, त्याला अजून बोलायला येत नसतं किंवा चालायला येत नसतं आणि आपल्यासमोर किंवा त्या मुलाच्या समोर तर आपण सगळेजण व्यवस्थित चालत असतो, बोलत असतो, खेळत असतो. मग त्यालाही वाटत असतं की अरे यांच्यासारखं मला पण चालता आलं पाहिजे, मला पण बोलता आलं पाहिजे. म्हणून तो स्वतः प्रयत्नशील असतो की चालण्यासाठी तो शिकायला लागतो, बोलण्यासाठी तो एक एक शब्द शिकायला लागतो आणि त्याच्या माध्यमातून तो शिकतो. म्हणजे अनुभव त्याला जे आहेत ते अनुभव वेगवेगळे येत राहतात आणि त्या अनुभवांच्या माध्यमातून त्याचं जे शिक्षण आहे ते शिक्षण घडतं. त्यानंतर पुढील वैशिष्ट्य आहे ते म्हणजे पास किंवा नापास होण्याचा इथं प्रश्न नाही. म्हणजे हे शिक्षण कसं आहे, सहजरित्या घडणार आहे, नैसर्गिकरित्या घडणार आहे. याला खास जाणीवपूर्वक तुम्हाला प्रयत्न करण्याची गरज नाही, शाळेमध्ये जाण्याची गरज नाही, कुठल्याही विद्यापीठामध्ये जाण्याची गरज नाही किंवा परीक्षा देखील देण्याची गरज नाही. आणि त्यामुळं पास नापास होण्याचा प्रश्नच नाही, कारण शाळा महाविद्यालयामध्ये जाऊन हे शिक्षण आपल्याला घ्यायचंच नाही आणि त्यामुळं परीक्षा नाही किंवा पास आणि नापास होण्याचा प्रश्नसुद्धा नसतो. म्हणून हे जे शिक्षण आहे हे शिक्षण अतिशय सहजरित्या घडून येतं किंवा अतिशय नैसर्गिकपणे हे शिक्षण घडून येतं आणि त्यामुळंच काय होतं की याला सहज शिक्षण असं म्हटलेलं आहे. कारण जाता चालता बोलता हे जे शिक्षण होतं ते सहज शिक्षण असं त्याला म्हटलं जातं. त्यानंतर शिक्षणाचा दुसरा प्रकार आहे किंवा बालकाचं समाजामध्ये जे शिक्षण घडतं त्या शिक्षणाचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे औपचारिक शिक्षण. आता हे औपचारिक शिक्षण म्हणजे काय नेमकं बघा, तर विशिष्ट हेतू समोर ठेवून, म्हणजे आता इथं काय आहे, विशिष्ट हेतू ठरलेला आहे, जाणीवपूर्वक आपल्याला तिथं प्रयत्न केलेले आहेत किंवा जाणीवपूर्वक एखाद्या यंत्रणेमार्फत नियोजनबद्धरित्या जे शिक्षण दिले जाते त्याला औपचारिक शिक्षण असं म्हटलं जातं. म्हणजे हे आता मगाशी जे सहज शिक्षण बघितलं की जिथं तुम्हाला काही जाणीवपूर्वक प्रयत्न नाही किंवा काही नियोजन नाही, हेतू कुठला ठरलेला नाही काय शिकायचा आहे, मात्र औपचारिक शिक्षणामध्ये मात्र विशिष्ट हेतू ठरलेला आहे, तो विशिष्ट हेतू समोर ठेवून जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात किंवा जाणीवपूर्वक एखाद्या यंत्रणेमार्फत नियोजनबद्धरित्या जे शिक्षण दिलं जातं त्या शिक्षणाला म्हणायचं औपचारिक शिक्षण. आणि हे जे शिक्षण आहे हे शिक्षण साधारणपणे आपण शाळा आणि महाविद्यालयांमधून जे शिक्षण देतो ते शिक्षण म्हणजे औपचारिक शिक्षण होय. शाळा आणि महाविद्यालयांच्या माध्यमातून जे शिक्षण आपण घेत असतो ते शिक्षण म्हणजे औपचारिक शिक्षण. कारण शाळा महाविद्यालयामधून शिक्षण घेत असताना त्याचा हेतू ठरलेला आहे, कशासाठी शिकायचं हे ठरलेलं आहे, जाणीवपूर्वक यंत्रणा ठरलेली आहे. म्हणजे शाळा असेल, महाविद्यालय असेल किंवा विद्यापीठ असेल, 10वी 12वीचं बोर्ड असेल, म्हणजे त्याची यंत्रणा निश्चित पद्धतीने ठरलेली आहे आणि नियोजनसुद्धा ठरलेलं आहे. कधी काय शिकायचं आहे, कधी कुठल्या गोष्टी शिकवायच्या आहेत याचं सगळं नियोजन ठरलेलं आहे आणि या माध्यमातून जे शिक्षण दिलं जातं ते औपचारिक शिक्षण आहे. म्हणून शाळा आणि महाविद्यालयाच्या माध्यमातून जे आपण शिक्षण देतो ते शिक्षण म्हणजे औपचारिक शिक्षण होय, अशा पद्धतीनं आपण म्हणू शकतो. त्यानंतर याची जी काही वैशिष्ट्ये आहेत त्या वैशिष्ट्यामध्ये बघा, भौतिक साधने वापरली जातात. म्हणजे हे औपचारिक शिक्षण शाळा महाविद्यालयामधून देत असताना त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे अनेक प्रकारची भौतिक साधनं आपल्याला त्यासाठी वापरावी लागतात आणि भौतिक साधनांबरोबरच मानवी साधनं देखील आपल्याला वापरावी लागतात. मग भौतिक साधनं कोणती आहेत, तर शाळेची इमारत आहे, शाळेचं फर्निचर आहे, वर्गखोल्या आहे, अभ्यासक्रम आहे, पाठ्यपुस्तके आहे, ग्रंथालय आहे, प्रयोगशाळा आहे, क्रीडांगण आहे. म्हणजे अशा अनेक प्रकारची जी साधनं आहेत त्या साधनांचा वापर केल्याशिवाय हे औपचारिक शिक्षण आपण शाळा महाविद्यालयांच्या माध्यमातून देऊ शकत नाही. आणि मानवी घटक कोणते किंवा मानवी साधनं कोणती, तर तुमचा शाळा महाविद्यालय चालवायचं म्हणलं की शिपाई, झाडलोट किंवा स्वच्छता करण्यासाठी शिपाई लागतो, क्लेरिकल ऑफिसची कामं करण्यासाठी तिथं क्लर्क लागतो, शिकवण्यासाठी शिक्षक लागतात आणि या सर्वांचं नियंत्रण किंवा प्रशासन करण्यासाठी मुख्याध्यापक किंवा प्राचार्य लागतात. म्हणजे ही सर्व जी मंडळी आहेत किंवा विद्यार्थी, शिकण्यासाठी विद्यार्थी आवश्यक आहे. म्हणजे शिपायापासून ते मुख्याध्यापक प्राचार्यापर्यंत अनेक प्रकारची मानवी साधनं जी आहेत ही मानवी साधनंसुद्धा त्याच्यासाठी वापरली जातात आणि त्या माध्यमातूनच हे शिक्षण जे आहे हे शिक्षण पूर्ण केलं जातं. त्यानंतर पुढील वैशिष्ट्य आहे ते म्हणजे अध्यापनाचे नियोजन करावे लागते. म्हणजे हे देखील एक खास वैशिष्ट्य या औपचारिक शिक्षणाचं आहे. कारण सहज शिक्षणामध्ये आपण बघितलं कुठलंही नियोजन तुम्हाला करण्याची गरज नाही, मात्र इथं शाळा महाविद्यालयामधून शिक्षण देत असताना त्याचं नियोजन आपल्याला करणं गरजेचं आहे. मग हे नियोजन साधारणपणे 3 प्रकारचं असतं.
एक म्हणजे वार्षिक नियोजन, म्हणजे वर्षभरामध्ये जो काही विषय आपण विद्यार्थ्यांना शिकवणार आहे त्याचं एकंदरीत संपूर्ण वर्षाचं नियोजन करणं गरजेचं असतं, त्याला आपण म्हणतो वार्षिक नियोजन. दुसरं नियोजन आहे घटक नियोजन, म्हणजे एकच घटक, एकच टॉपिक मला विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी मग मला काय करावं लागेल, कोणते पुस्तकं वापरावं लागतील, कोणती शैक्षणिक साधनं वापरावी लागतील, कोणते अनुभव त्या विद्यार्थ्यांना द्यावे लागतील, घटक संपल्यानंतर घटक चाचणी मला घ्यायची आहे का, त्याचं नियोजन कसं असणार आहे, म्हणजे एक घटक आणि तो घटक मला किती दिवसांमध्ये संपवायचा आहे, किती दिवसांमध्ये शिकवायचा आहे, या सगळ्या गोष्टींचं नियोजन त्या घटक नियोजनामध्ये करावं लागतं. आणि तिसरं नियोजन आहे ते म्हणजे दैनंदिन पाठ नियोजन. दैनंदिन पाठ नियोजन म्हणजे दररोज वर्गामध्ये जाऊन विद्यार्थ्यांना अध्यापन करत असताना मला काय शिकवायचं आहे, त्याची तयारी कशी केली पाहिजे, अध्ययन अनुभव विद्यार्थ्यांना काय दिले पाहिजे, कोणत्या प्रकारची शैक्षणिक साधनं वापरली पाहिजे, मग तो पाठ वर्गातच घ्यायचा आहे का वर्गाच्या बाहेर जाऊन घ्यायचा आहे, समाजामधल्या एखाद्या संस्थेला भेट देऊन घ्यायचा आहे, सहलीच्या माध्यमातून घ्यायचं आहे, म्हणजे असं सगळ्या प्रकारचं नियोजन जे आहे हे नियोजन करावं लागतं. त्याशिवाय आपल्याला अध्यापन जे आहे ते अध्यापन करताच येऊ शकत नाही. म्हणून अध्यापनाचं नियोजन या औपचारिक शिक्षणामध्ये करणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढील वैशिष्ट्य आहे ते म्हणजे परीक्षा घेतली जाते. म्हणजे हे जे औपचारिक शिक्षण आहे की अध्यापनाचं नियोजनाच्या माध्यमातून अध्यापन केलं जातं आणि ठराविक कालावधीमध्ये अभ्यासक्रम जो आहे तो अभ्यासक्रम संपवावा लागतो. म्हणजे सेमिस्टर पॅटर्न असेल तर 6 महिन्याला परीक्षा असते, वार्षिक ॲन्युअल पॅटर्न असेल तर वर्षाला परीक्षा असते. म्हणजे त्या पद्धतीने नियोजन करून तो अभ्यासक्रम संपवावा लागतो आणि अभ्यासक्रम संपल्यानंतर परीक्षा घेतली जाते. मग ही परीक्षा शाळेच्या माध्यमातून पण घेतली जाते, बोर्डाच्या माध्यमातून पण घेतली जाते किंवा विद्यापीठाच्या माध्यमातून पण घेतली जाते. म्हणजे विशिष्ट प्रकारची यंत्रणा जी आहे ती यंत्रणा तिथं ठरलेली आहे, त्या यंत्रणेमार्फत हे सगळं कार्य चालतं. परीक्षा घेतली जाते आणि परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थी मग पास झाला का नापास झाला हे ठरवलं जातं आणि त्याच्यावर आधारित मग त्याला प्रमाणपत्र जे आहे ते प्रमाणपत्र दिलं जातं. म्हणजे परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी ग्रहण केलेलं ज्ञानाची पडताळणी केली जाते, त्याला कितपत ज्ञान मिळालेलं आहे किंवा कितपत त्याला शिक्षण त्याचं झालेलं आहे किंवा एखादा विषय त्यानं कितपत समजून घेतलेला आहे हे तपासण्यासाठी परीक्षा घेतली जाते आणि परीक्षेमध्ये पास झाल्यानंतर त्याला प्रमाणपत्र, सर्टिफिकेट किंवा मार्कलिस्ट जी आहे ती मार्कलिस्ट त्याला दिली जाते. म्हणजे अशा पद्धतीनं शाळा आणि महाविद्यालयाच्या माध्यमातून जे काही शिक्षण चालतं ते शिक्षण म्हणजे औपचारिक शिक्षण होय. कारण विशिष्ट हेतू आहे, एक यंत्रणा आहे आणि नियोजनबद्धरित्या हे शिक्षण दिलं जातं, म्हणून त्याला औपचारिक शिक्षण असं म्हटलं जातं. त्यानंतर तिसरा प्रकार आहे किंवा बालकाचं समाजामध्ये जे तिसऱ्या प्रकारे शिक्षण चालतं ते म्हणजे अनौपचारिक शिक्षण होय. औपचारिक आणि अनौपचारिक. आता औपचारिकमध्ये सगळं बंधन आहे, मात्र अनौपचारिकमध्ये तेवढं बंधन नसतं. बंधनामध्ये लवचिकता आहे, काटेकोरपणे ते बंधनं पाळलीच पाहिजे असं नाही. म्हणजे म्हणून हे जे शिक्षण आहे हे शिक्षण साधारणपणे अनौपचारिक शिक्षण असं याला म्हटलं जातं. आणि आंतरराष्ट्रीय आयोग जो होता त्या आंतरराष्ट्रीय आयोगानं शिक्षणाचा विकास या आंतरराष्ट्रीय आयोगानं या अनौपचारिक शिक्षणाची व्याख्या करत असताना एक व्याख्या केली आहे, ती म्हणजे सतत शिकत राहणे म्हणजे अनौपचारिक शिक्षण होय. सतत शिकत राहणे म्हणजे जन्मभर आयुष्यभर शिकत राहणे. केवळ शाळेमध्ये गेला आणि शाळा संपली किंवा पदवी घेतली म्हणजे शिक्षण संपलं असं नाही, तर सतत आयुष्यभर व्यक्ती शिकतच असतो. तो वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून शिकत असतो. मग सहज रीतीनं शिकत असेल, औपचारिक पद्धतीनं शिकत असेल किंवा ह्या दोन्ही सोडून आणखीन तिसऱ्या पद्धतीनं शिकत असेल तर तो मार्ग आहे अनौपचारिक शिक्षणाचा. तर सतत शिकत राहणे, निरंतर शिकत राहणे, अखंडपणे शिकत राहणे म्हणजे अनौपचारिक शिक्षण होय. अशा पद्धतीनं त्याचा अर्थ जो आहे तो अर्थ सांगितला जातो. आता साधारणपणे आपण सतत शिकत राहणे म्हणजे अनौपचारिक शिक्षण होय असं म्हटलं, पण आपण पहिले जे 2 प्रकार बघितले की ज्याच्यातला दुसरा प्रकार जो आहे औपचारिक शिक्षण, की ज्या औपचारिक शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षणावर खर्च करण्याचं काम जे आहे ते प्रचंड प्रमाणामध्ये खर्च करण्याचं काम सरकारच्या माध्यमातून केलं जातं. मग केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल, या दोन्हीही सरकारच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षण असेल, माध्यमिक शिक्षण असेल, उच्च माध्यमिक शिक्षण असेल किंवा महाविद्यालयीन विद्यापीठीय शिक्षण असेल, या सर्व प्रकारच्या शिक्षणावर प्रचंड प्रमाणामध्ये पैसा खर्च केला जातो. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पैसा खर्च होऊन देखील विद्यार्थ्यांना
जेवढ्या प्रमाणामध्ये पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये शिक्षण मिळत नाही किंवा सर्वच 100% विद्यार्थ्यांना शिक्षण या यंत्रणेमार्फत आपल्याला देता येऊ शकत नाही किंवा साक्षरतेचं जे प्रमाण आहे ते साक्षरतेचं प्रमाणसुद्धा अजून देखील 100% गेलेलं नाही. म्हणजे एवढा प्रचंड प्रमाणामध्ये खर्च होऊन देखील साक्षरतेचं प्रमाण पण 100%ला गेलं नाही आणि सर्व लोकांना शिक्षण मिळणं देखील त्याच्यामधून घडत नाही किंवा समाजाला आवश्यक असणारे सुजाण किंवा चारित्र्यसंपन्न नागरिक घडवण्याचं कार्य देखील त्या शिक्षणामधून 100% होत नाही. आणि त्यामुळं या सगळ्या ज्या उणिवा आहेत आणि त्याचबरोबर औपचारिक शिक्षणामधून गळती आणि स्थगितीसारख्या ज्या समस्या आहेत की ज्याच्यामुळं मधूनच शिक्षण सोडून देण्याची जी पद्धत निर्माण झालेली आहे आणि एकदा शिक्षण सोडून दिल्यानंतर त्या प्रवाहामध्ये परत शक्यतो तो विद्यार्थी येत नाही. मग त्याला वाटतं मी बाहेरून काहीतरी शिक्षण केलं पाहिजे किंवा शाळेमध्ये न जाता मला शिक्षण घेता आलं पाहिजे, केवळ परीक्षेच्या माध्यमातून मला शिक्षण घेता आलं पाहिजे. तर हे जे शिक्षण आहे हे शिक्षण म्हणजे अनौपचारिक शिक्षण की जिथं फार बंधनं नाहीत, बंधनांमध्ये लवचिकता आहे किंवा नोकरी व्यवसाय आपण करतोय, व्यवसाय करतोय, एखादा धंदा करतोय आणि हे करत असताना मला शिक्षण घेण्याची मुभा मिळाली पाहिजे किंवा हे सगळं करत असताना मला शिक्षण घेण्याची सवलत मिळाली पाहिजे. आणि ही सवलत आपल्याला कुठून मिळते तर अनौपचारिक शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला ही सवलत मिळते. कारण अनौपचारिक शिक्षणाचं मुळात ध्येयच आहे की जे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत त्यांना शिक्षण देणं, त्यांच्यामध्ये जाणीव जागृती करणं आणि त्यांच्यात कार्यात्मक साक्षरता निर्माण करून देणं या हेतूनं किंवा या ध्येयानंच हे अनौपचारिक शिक्षण जे आहे ते अनौपचारिक शिक्षण पूर्ण केलं जातं. आणि हे जे शिक्षण आहे हे शिक्षण साधारणपणे समूह संपर्क माध्यमं असतील, त्याचबरोबर मुक्त शाळा असतील, रात्रशाळा असतील, साखर शाळा असतील, मुक्त विद्यापीठ असतील किंवा विविध प्रकारच्या सामाजिक सांस्कृतिक संस्था असतील, या संस्थांमधून हे शिक्षण दिलं जातं. म्हणजे मुक्त आहे, बंधनं थोडीशी कमी आहेत, यंत्रणा सगळी आहे, मात्र थोडीशी बंधनांमध्ये इथं लवचिकता आहे. मग मुक्त शाळा आहे, जसं आपण शाळेमध्ये इथं जाण्याची गरज नाही, मुक्त शाळेच्या माध्यमातून डायरेक्ट जसं आपण 17 नंबरचा फॉर्म भरतो आणि 10वीची परीक्षा देतो किंवा 12वीची परीक्षा देतो, म्हणजे अशा पद्धतीनं मुक्त शाळेच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही 10वी 12वीची परीक्षा देऊ शकता. रात्र शाळेची सुविधा आपल्याकडं आहे की जे लोक किंवा जे मुलं दिवसा काम करतात त्यांना रात्रीच्या शिक्षणाची सोय करून दिलेली आहे, म्हणजे सोयीनुसार हे शिक्षण उपलब्ध करून दिलं आहे. साखर शाळा आहेत, म्हणजे साखर कारखान्याच्या ठिकाणी जे कामगार आहेत किंवा जे ऊस तोडणी कामगार आहेत की जे सारखं इकडून तिकडं भटकत असतात त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय करण्यासाठी या साखर शाळा निर्माण झालीत की तिथं साखर कारखान्यांच्या ठिकाणी या शाळा आहेत. मुक्त विद्यापीठं आहेत, हे सुद्धा आपल्याला माहिती आहे की मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून सुद्धा आपण BA BCom सारख्या डिग्री ज्या आहेत त्या डिग्री घेऊ शकतो. आणि विविध प्रकारच्या सामाजिक सांस्कृतिक ज्या संस्था असतील त्या संस्थांच्या माध्यमातून देखील अशा प्रकारचं शिक्षण दिलं जातं. म्हणजेच काय की सतत शिकत राहण्यासाठी जो प्रयत्न केला जातो तो म्हणजे अनौपचारिक शिक्षण होय. आता ह्या अनौपचारिक शिक्षणाची वैशिष्ट्ये बघत असताना इथं आपण म्हणू शकतो की प्रवेशासाठी वयाची, स्थळाची आणि काळाची अट नसते. म्हणजे हे शिक्षण घेण्यासाठी तुम्हाला वय, स्थळ आणि काळ याची अट नसते. वयाची थोडीशी अट इथं असते, कारण वय तुमचं 16 वर्ष किंवा 18 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला BAला किंवा 12वीला प्रवेश दिला जात नाही. थोडीशी अट इथं वयाची आहे, मात्र तरीसुद्धा सुरुवातीची अट आहे, नंतरची अट नाही. म्हणजे तुम्ही 40 वर्षाचा झाला तरी पण 10वीची परीक्षा देऊ शकता किंवा तरी पण 12वीची परीक्षा देऊ शकता, BA BComची परीक्षा देऊ शकता. त्या अर्थानं इथं प्रवेशासाठी काय आहे, वयाची अट नाही. कुठल्याही वयामध्ये तुम्हाला प्रवेश घेता येऊ शकतो. फक्त सुरुवातीला प्रवेश देत असताना त्या वर्गाचा वयोगट आपला पूर्ण झालाय का नाही हे बघितलं जातं आणि प्रवेश दिला जातो. स्थळाची, काळाची अट नाही. म्हणजे मुक्त शाळा असेल किंवा मुक्त विद्यापीठे असतील, ह्या शिक्षण संस्थांमधून आपण प्रवेश घेतल्यानंतर स्थळ काळाची आपल्याला इथं अट नाही की कुठं जाऊन हे शिक्षण घ्यायचं आहे, कुठंही राहून तुम्ही हे शिक्षण घेऊ शकता. घरामध्ये बसून सुद्धा आपल्याला हे शिक्षण घेता येऊ शकतं. जसं आत्ता आपण ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून शिक्षण घेतोय तशाच पद्धतीने हे शिक्षण घरी राहून घेता येऊ शकतं. किती काळामध्ये हे शिक्षण घ्यायचं आहे याला देखील काही अट राहिलेली नाही. म्हणजे अशा पद्धतीनं प्रवेश, वय, स्थळ, काळाची अट नसते. लवचिकता आहे.
मी मगापासून म्हटलं की ह्या शिक्षणामध्ये लवचिकता आहे, ताठरता नाही किंवा फार कठोर नियम अशा प्रकारचे नाही की शाळेमध्ये आलंच पाहिजे, दररोज हजर राहिलंच पाहिजे किंवा महाविद्यालयांमध्ये हजर राहूनच हे शिक्षण घेतलं पाहिजे, अशा प्रकारची कुठलीही अट नाही. इथं अभ्यासक्रम ठरलेला आहे, परीक्षा आपल्याला द्यावीच लागणार आहे, अभ्यास आपल्याला करावाच लागणार आहे, पण शाळेमध्ये येऊनच अभ्यास केला पाहिजे, दररोज तासाला हजर राहिलंच पाहिजे, अशा प्रकारची बंधनं इथं नाही. तिथं लवचिकता आहे. तुम्ही एकदा ॲडमिशन घेतलं की घरी बसून अभ्यास करू शकता आणि डायरेक्ट परीक्षेला सुद्धा आपल्याला जाता येऊ शकतं. किंवा रात्र शाळा आहे, तर दिवसा आपल्याला शाळा करायची नाही, पण रात्रीच्या माध्यमातून 4-5 तास ती शाळा चालते. म्हणजे इथे लवचिकता आहे, बंधनामध्ये लवचिकता तुम्हाला दिलेली आहे. तर या शिक्षणामध्ये लवचिकता असते. त्यानंतर या शिक्षणाला शासनाची परवानगी असतेच असे नाही. म्हणजे प्रत्येक वेळेस शासनाची परवानगी घ्यायची आणि मगच शिकायचं अशा प्रकारचा जो नियम आहे तो सुद्धा नियम इथं जास्त पाळला जात नाही. कारण अनेक प्रकारच्या ज्या सामाजिक सांस्कृतिक संस्था आहेत, या संस्थांच्या माध्यमातून जे शिक्षण दिलं जातं त्याला काही शासनाची परवानगी घेण्याची गरज नसते. म्हणजे समजा एखादी सामाजिक संस्था आहे आणि तिला असं वाटलं की मला शेतकऱ्यांना एखाद्या पीक कसं घ्यायचं आहे किंवा चांगल्या पद्धतीनं त्याचं उत्पादन कसं घ्यायचं आहे त्याचं मला प्रशिक्षण द्यायचं आहे, 2 दिवसाचं प्रशिक्षण द्यायचं आहे. आता यासाठी तुम्हाला शासनाची परवानगी घेण्याची गरज नाही. तुम्ही त्याची जाहिरात करू शकता, शेतकऱ्यांपर्यंत जाऊन पोहोचू शकता आणि त्यांना सांगू शकता की अशा प्रकारे 2 दिवसाचं आम्ही प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे आणि या पिकाचं आपल्याला कसं पीक घ्यायचं त्याच्या संदर्भात मार्गदर्शन करणार आहे. अशा वेळेस शासनाची परवानगीची तुम्हाला गरज नाही. बाहेर समाजामध्ये राहून सुद्धा हे शिक्षण आपल्याला घेता येऊ शकतं. त्यानंतर पूर्व शिक्षणाची सुद्धा अट नाही. म्हणजे हे शिक्षण घेत असताना तुम्हाला पूर्व शिक्षणाची सुद्धा अट नाही की पूर्व शिक्षण झालंच पाहिजे. म्हणजे मी म्हणलं की सामाजिक संस्थांच्या माध्यमातून जे उपक्रम आयोजित केले जातात तिथं काय तुम्ही 10वी पास असलाच पाहिजे, 12वी पास असलाच पाहिजे, पदवी घेतलेली असलीच पाहिजे असं नाही. ते शिक्षण कुठलाही व्यक्ती घेऊ शकतो. किंवा मुक्त शाळेमध्ये जेव्हा आपल्याला प्रवेश घेतो किंवा मुक्त विद्यापीठांमध्ये आपण प्रवेश घेतो, तरी मुक्त विद्यापीठामध्ये प्रवेश घेत असताना तुमचं वय जर 18 वर्ष पूर्ण असेल, तर तुमची 10वी झालेली नसेल, 12वी झालेली नसेल, तरी देखील पूर्वतयारीसारखा एक शिक्षणक्रम आहे की जो पूर्वतयारी शिक्षणक्रम तुम्ही पास झाला की तुम्हाला डायरेक्ट पदवीच्या पहिल्या वर्षाला सुद्धा प्रवेश घेता येऊ शकतो. म्हणजे अशा पद्धतीनं पूर्व शिक्षणाची काही तिथं अट असतेच असं नाही. त्यानंतर परीक्षा पास नापास यांना अधिक महत्त्व नसते. म्हणजे काही ठिकाणी आहे, म्हणजे मुक्त शाळा असेल, रात्रशाळा असेल किंवा मुक्त विद्यापीठे असेल, अशा ठिकाणी तिथं महत्त्व आहे की तिथं तुम्हाला परीक्षा दिलीच पाहिजे, पास झालंच पाहिजे. मात्र अनेक प्रकारच्या सामाजिक सांस्कृतिक संस्थांच्या माध्यमातून जे अनेक उपक्रम राबवले जातात, प्रशिक्षणं घेतली जातात, तिथं काय तुम्हाला परीक्षा देण्याची गरज नाही किंवा पास नापास होण्याची गरज नाही. पास झालंच पाहिजे किंवा परीक्षा दिली पाहिजे असं काही नाही. आता सध्या या कोरोना महामारीच्या काळामध्ये अनेक प्रकारचे शिक्षण, अनेक प्रकारचे उपक्रम ऑनलाईन चालू आहेत. हे शिक्षण आपण अगदी घर बसल्या घेतोय. तिथं काय त्यांना परीक्षा द्यायला आपण जात नाही, डायरेक्ट प्रमाणपत्र आपल्याला घर बसल्या मिळू शकतं. म्हणजे पास नापास किंवा परीक्षा यांना अधिक महत्त्व नसतं. तर अनौपचारिक शिक्षण जे आहे, हे अनौपचारिक शिक्षणामध्ये ही जी सगळी वैशिष्ट्ये आहेत, या सर्व वैशिष्ट्यांचा जर आपण विचार केला तर आपल्याला दिसून येईल की सतत शिकत राहण्यासाठी किंवा नोकरी व्यवसाय करून देखील आपल्याला शिक्षण घेण्यासाठी हा अनौपचारिक शिक्षणाचा जो पर्याय आहे तो पर्याय आपल्याला उपलब्ध आहे. आणि या माध्यमातून थोडीशी बंधनं शिथिल करून आपल्याला हे शिक्षण घेता येऊ शकतं. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिक्षणाचं स्वरूप नेमकं कशा प्रकारे आहे किंवा बालक किंवा एखादा व्यक्ती समाजामध्ये कशा प्रकारे शिक्षण घेतो ते शिक्षणाचे 3 प्रकार आपण बघितले. ते म्हणजे सहज शिक्षण, औपचारिक शिक्षण आणि अनौपचारिक शिक्षण. या शिक्षणावरून किंवा या शिक्षणाच्या प्रकारावरून एखाद्या बालकाचं शिक्षण समाजामध्ये कसं चालतं आणि शिक्षणाचं स्वरूप कसं आहे हे आपल्याला लक्षात आलेलं असेल. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.